नमस्कार सगळ्यांना. हॅलो 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 हॅलो, येतोय आवाज? थोडा मोठा पाहिजे का? नमस्कार सगळ्यांना. आज असा एक दिवस आपल्या समोर आलाय की आपल्याला देवीदास जे पटकन फोटो जाऊन बसले त्यांना भावांजली द्यायची. आपल्या मनात जे भाव आहेत, आपण बरेच वर्ष त्यांच्या बरोबर सान्निध्यात आहोत. 5 वर्ष आणि 6 महिने, आणि घरातले सगळे आहेत तिकडे. खूप बरं वाटलं मला. देवीदास यांच्या पत्नी सुमनताई इथे, मोठी मुलगी आहे मेनन गावडे, दुसरी कन्या आहे कल्पना, आणि त्यांचे मिस्टर अनिल चौधरी. मुलगा संतोष, नमस्कार. आणि सुनबाई कामिनी, त्या आपल्याला त्यांच्या पाठीशी आपण ज्याला म्हणतो की टेक्निकल टीम, त्या आणि आमची नातीचं नाव आहे नम्रता, आणि कांचन सोनावणे, ह्या सुमनताईंची बहीण. त्या दिवशी 13व्याचा दिवस होता आणि मी तिथे गेलो होतो. तर कांचनताईंनी मला सांगितलं की ह्यांना आता ऑनलाईन कार्यक्रमात घ्या, आणि मी पण शक्य झाल्यास येईल. त्या बदलावरून आले. कांचनताई, आपल्याला मर्यादा आहेतच, म्हणजे तुम्हाला आता 1 दिन चढताना थोडा त्रास झाला, यांना या परिस्थितीत आपण 1 दिन चढायला लावला. परंतु आपले 3 वय असतात. तारखेप्रमाणे 1 वय. आपण आयुष्यात खूप खस्ता काढलेला आहे, त्याचं 1 वय. तारखेप्रमाणे असतं, त्याला आपण कागदोपत्रीचं वय म्हणतो. आयुष्यभर खूप खस्ता काढलेला आहे, त्याचं वयाला फिजिकल वय म्हणतात. ते बरेचदा आपल्या जनरेशनचं आहे, त्याच्यापेक्षा जास्ती आहे. पण एक मानसिक वय आहे, त्याला मर्यादा नाही आहे. ते खूप कमी ठेवायचं, अर्ध ठेवलं तरी चालतं, म्हणजे आपल्याला जगण्याला एक वेगळा अर्थ येतो. आणि आम्ही सुमनताईंना खूप प्रयत्न करू. सुमनताई, तुम्ही आमच्यात येत राहा. कधी कसं जमेल हा नंतर बघू आपण. तुम्ही आहातच परिवारात. हे कसं होतं, अचानक आपल्यातून कोणीतरी एक्झिट घेतलेली आहे. इथे 2 कुटुंब आहेत. तुमचं कुटुंब तुमचं आहे, आणि त्याची प्रचिती मला वेळोवेळी आली आहे, कारण ऑनलाईन असल्यामुळे आम्ही तुमच्या घरात पण असतो. असं नाही की फक्त इकडे. मी मगाशी म्हटलं की इकडे साऊंडची वायर लावताना त्यांची उंची चांगली होती, ते स्वतःहून यायचे, ती वायर मी लावतो म्हणून, आणि सहभाग होताच. त्या आघातामुळे तुमच्या घरात तर त्रास आहेच झालेला सगळ्यांना, पण आमच्याकडे काही सिनियर सभासदांना त्याचा त्रास झाला. आपल्याला माहिती असेल, अंतिम दर्शनासाठी आपले काही सभासद रात्री पोहोचले होते, सकाळी पोहोचले होते, आणि काही परस्पर स्मशानभूमीत पोहोचले होते. परंतु नितीन ठाकर आता आलेले नाहीये. ते रघुवीर नगर ज्येष्ठ नागरिक संघातून थोड्या वेळाने येतील. त्यांनी मला सांगितलं, मी देवदर्शनाला गेलो होतो कुलदैवतीला, 6 तारखेलाच निघालो संध्याकाळी. मला शक्य नव्हतं,
ते मला म्हणाले तुम्ही तिथे निर्धास्त राहा, मी तुम्हाला देवीदास यांची प्रत्येक प्रतिमा फोटो काढून दाखवेल. कदाचित तुमच्याकडे काही लोकांना वाटलं असेल आम्हाला फोटो का काढतो, जनरली असं होत नाही. तुमच्या कोणाच्या नजरेत आलं की नाही माहित नाही, पण ते प्रत्येक फोटो मला गावी पाठवत होते. गुरुवारी म्हणजे 29 तारखेला त्यांनी इथे कराओकेवर गाणं म्हणतात. हे मी तुम्हाला जरासं ऐकवतो. हे सगळ्यांना आठवलेलं दिसतंय. ठीक आहे, मी नंतर ऐकवतो आपल्याला. इथे ते गाणं म्हणत होते, कराओकेचा ट्रॅक लावला होता. मी मदत केली गाणं काढून द्यायला आणि थोडं 1-2 कडवी झाल्यानंतर म्हणाले आज मी सगळ्यांना तो तेवढा पीस पाठवला आणि तो तुम्ही तुमच्या सगळ्यांना पाठवा. मला म्हणाले खानोलकर थांबा, मला हे गाणं म्हणायचं नव्हतं, दुसरं म्हणायचं. आधीचं गाणं चालत तुरु तुरु होतं आणि नंतरचं गाणं मनाच्या धुंदीत. तेव्हा मी त्यांच्या खांद्यावर हात ठेवला, त्यांच्याशी गप्पा झाल्या, ते पण आलाय व्हिडिओ. पण त्या दिवशी मला ना विकास वेगळं वाटलं. बसल्यानंतर म्हटलं, कारण तो खांद्यावर ठेवलेला हात वेगळा होता. आणि मी हे सुप्रियाताईंना सांगितलं त्याच दिवशी की मी चूक केलंय की काय, माझ्यापेक्षा एवढे ज्येष्ठ आहेत आणि आपण, पण तो एक घरोबा होता, म्हणजे तो खांद्यावर ठेवताना मला असं काहीच वाटलं नाही. मनाच्या दोन्ही जायचं होतं, चालत होतं.
प्रफुल्ल सानेने ताबडतोब आपल्या मोबाईलवर ते लावून इथे दिलं. तर त्याच्यानंतर 4 मार्चला सोमवारी, त्याच्यानंतर 4 मार्चला सोमवारी ऑनलाईन गाणं म्हटलं. 5 मार्चला मंगळवारी 5 मार्चला सकाळी व्यायाम केला आणि 5 मार्चला दुपारी ड्युएट म्हटलं आरतीताई बरोबर. आरतीताईंना मी विचारलं की बरं तुम्ही चांगलं ड्युएट ठरवलं. तर आरतीताई म्हणाले मला देवीदासने गाणं सांगितलं आणि पुढचं गाणं ठरत होतं. 6 तारखेला आरतीताई वाट बघत होते देवीदासांचा फोन खाण्याला. तर आता ड्युएट म्हटलं ते यांच्याकडे आहे सतीश साठे. हे गाणं कसं असतं माहितीये, एके ठिकाणून मी माझ्याकडून दाखवणार, आरतीताई प्रभूने त्यांच्या घरून म्हटलं आणि देवीदासने त्यांच्या घरून म्हटलं. ह्याच्यात काय असतं, ॲक्युरसी फुल नाही मिळू शकत कारण इंटरनेट प्रत्येकाचं वेगळं आहे. पण ड्युएट म्हणणं हा आपल्या दिलासा विरंगुळा केंद्राच्या कोर्स मधला माझ्या मते ग्रॅज्युएशन काय पोस्ट ग्रॅज्युएशन आहे आणि ते तिथपर्यंत होते. सतीशजी धन्यवाद असा तुम्हाला मेसेज पाठवला त्याने. सतीशजी दोन्ही मोबाईल देतो, तुमच्या दोघांचे खूप खूप आभार. घ्या सावकाश. थोडं पुढे जाऊया कारण नंतर कंप्लेंट होणार आहे की मी खूप वेळ घेतला म्हणून. कारण प्रत्येकाला वेळ मिळाला पाहिजे, 2-2 मिनिटं प्रत्येकाला मिळतील. आता सुरुवातीला आमच्याकडे आपण जिमखान्याच्या समोर जननी आशिषच्या कंपाऊंड मध्ये होतो. अगदी सुरुवातीला जसं सुप्रियाताईंनी सांगितलं की आधी महोत्सवचे मेंबर्स पहिले जमा झाले. अगदी पहिल्या आठवड्यातच आपले मंगेश कर्णिक म्हणजे आपण ते कर्णिकांचे मिस्टर गार्डन मधून या दोघांना घेऊन आले, ठाके काका आणि देविता, आणि म्हणाले पुरुष सभासद कमी पडता नाहीत, हे घ्या म्हणून. पण गंमत अशी होती, पांडुरंगवाडीतून किंवा तुम्ही राहता तिथून जिमखान्यापर्यंत नेहमी दोघही चालत यायचे. ठाके काका मला दम द्यायचे. 9:30ला मी पोहोचलो, हे 2 मिनिट अगोदर पोहोचले असले की, कारण मी ठाण्याहून यायचो, मला म्हणायचे मी अगोदर आलोय, आम्ही दोघेही अगोदर आलोय. आणि ठाके काका असल्यामुळे यांचं स्थान आमच्याकडे लहान भावांचं होतं, बाकी कोणाचंही नाही. पण ते ठाके काकांपेक्षा लहान आणि एकत्र हे आपोआप होतं. 9:30ला यायचे, 10 ते 1 वाजेपर्यंत आमचे कार्यक्रम असायचे वेगवेगळे. गाणं म्हणणे, व्यायाम करणे, नृत्य करणे, क्लासिकल गाणं शिकणे, डॉक्युमेंटरी फिल्म बघणे आणि आठवड्याचा एक सगळ्यांसाठी माहितीपणचा कार्यक्रम.
ते 1 वाजेपर्यंत झालं तर 1 ते 2 वाजेपर्यंत कॅरमच्या जवळ रेंगाळायचं, म्हणजे घरात कोण ओरडणारच नाही की काय. असे आमचे सगळे उदंड ज्येष्ठ नागरिक, 1-2 नाही, दोघे चौघे कॅरम खेळतायत तर 8-10 जण बाजूला उभे, म्हणजे तो सगळा कार्यक्रमानंतरचा क्राऊड तिकडे. असं आम्ही छान तो कारकीर्द केली आहे. माधुरीताई आपल्या बरोबर आहेत, त्या आवडत नाही त्यांची ओळख करून दिलेली आहे, पण त्या संगीत विशारद आहेत आणि त्यांनी देवीदास सकट सगळ्यांकडून सारेगम पदनिसा आणि त्याची जेवढी आणखी अलंकार आहेत ते वधवून घेतलेले आहेत. आणि माधुरीताई मला तो दिवस आठवतो, थांबा 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 देवीदास तुम्ही म्हणा, असा पण दिवस. त्यानंतर 1.5 वर्ष असं छान गेल्यानंतर कोविडचा काळ आला, पण 1 महिन्याच्या आत कोविडमध्ये आपण ऑनलाईनला आलो. वर्षाताई परचुळे आपल्या ज्या ट्रस्टी आहेत त्यांनी दम दिला मला, काका घ्या ना सगळ्यांना ऑनलाईन. मी म्हटलं वर्षाताईंना काय वेळ लागलंय, सगळे 90 वर्षापासूनच्या सगळ्यांना ऑनलाईन घ्यायचं. परत 4 दिवसात फोन आला, काका घेताय की नाही. हा एक लाडीक दम असतो लहानांकडून, आणि अखंड 2.5 वर्ष आपण ऑनलाईनला हा कार्यक्रम करत होतो. सगळी माहिती आहे, पण काही नवीन चेहरे आहेत त्यांच्यासाठी गाणं म्हणणं, कराओकेवर गाणं म्हणणं, व्यायाम करणं, स्वलिखित स्वरचित सादरीकरण करणं, ड्युएट म्हणणं, आणि आठवड्याचा शुक्रवारचा कार्यक्रम. त्याच्यानंतर आम्ही भेटच व्हायची नाही ना कारण कोविडमध्ये, तर एक भेट म्हणून नाव दिलं आणि महिन्यातून एकदा भेटायला सुरुवात केली. ते आता कोविड नंतर चालू आहे. अजून आपल्याकडे आपली जागा नाहीये ती अगोदर होती, आणि आता दर गुरुवारी आपण इथे भेटतो. तर मी इथे थांबतोय. त्यांचं वर्णन मला करायचं आहे, पण मला दम दिलेला आहे तो मी शेवटी करा म्हणून, कारण प्रत्येकानं त्यांच्याबद्दल बोलायचं आहे. तर सुमनताई तुम्हाला जरा त्रास देऊ फुलं वाहण्याचा, बाळ आईंना द्या, आणि मला असं वाटतं की तुम्ही 8ही जणांनी फुलं वाहून घ्या. नंतर इथे जे जे बोलायला येतील त्यांनी फुलं वाहा, आणि मग शेवटी बाकीचे आपण बोलू. हे बघ इकडे हे गुलाब आहे, इकडे हा हा हा. तो दुसरा हार आणखी एक छान कार्यक्रमासाठी आहे, आजच्याच कार्यक्रमासाठी. आई हे तुमचं घर आहे आणि तुम्ही आमच्यासाठी आमच्या बरोबर यायचं. छान चंदनाचा हार तुम्ही आणलाय. तर मी काही म्हणून सांगतोच. वक्तशीर, वक्तशीर म्हणजे घड्याळ लावायचं आणि त्यांनी यायचं. ऑनलाईन असेल तर 4 वाजून 10 मिनिटांनी ही व्यक्ती आलीच पाहिजे. आणि 6 तारखेला आमच्या मनात एक पाचूक सुटली, देवीदास का नाही, पण त्याच्या अगोदर त्यांचं एक ऑपरेशन छोटं झालं होतं. म्हटलं बारीक सारीक काहीतरी करू. नियमितपणा, नुसतं वक्तशीर असून चालत नाही, नेहमी येणं, चेहऱ्यावर सदा हास्य. घरातल्यांना हे लागू आहे असं मी म्हणत नाही, कारण काय घरात खूप गोष्टी निभावायच्या असतात, पण आल्यानंतर हास्य, मितभाषी, कमी बोलणारे, पण हसण्यावरून सगळं कळायचं, निगर्वी, नवीन शिकण्याची आवड, आणि रोज चालणारे, हे त्यांचे काही स्वभाव गुण आहेत. तर इथे मी विनंती करतो आपल्यातील माधवीताई, एक नाव सांगा मला. विकास पाटील या. एक लक्षात घेऊया, किती जण साधारण बोलणार आहे. हा, त्यामुळे आपल्याला एक 2-3 मिनिटाचा वेळ.
नमस्कार. देवीदासजींचे गुण अनेक आहेत जे सहसा दिसत नव्हते. सुरुवातीला तर दिसत नव्हते, नंतर एक एक त्यांची संगीतातली प्रगती, गाणी, ड्युएट वगैरे हे अनेक दिसले. विशेष म्हणजे ते कायम चालत प्रवास करायचे, त्यामुळे त्यांचं चालणं आणि अर्थातच निरोगी, त्यामुळे खूपच त्यांचे सोपं होतं, आरोग्य छान होतं. एक त्यांचं विशेष मला सांगायचं म्हणजे जे इतरांना विशेष माहिती नसेल की आमची सर्वात पहिली दिलासा विरंगुळा केंद्राबद्दल कसं वाटलं म्हणून निबंध स्पर्धा होती आणि या निबंध स्पर्धेमध्ये त्यांना आणि मला पहिला नंबर विभागून मिळाला होता. अरे वा. हे त्यांचं खूपच कौतुक होतं. मी बाकी काही सांगत नाही जास्त, कारण प्रत्येकाला एक एक गुण सांगायचा आहे. धन्यवाद. प्रफुल्ल झाल्यानंतर माधवी देसाई. नमस्कार सर्व उपस्थितांना नमस्कार. मी एक 1-2 मिनिटातच बोलते. 2 आठवणी सांगतो. थेटबेट कार्यक्रम सुरू झाला आणि कानविंदेमध्ये गुरुवारचा कार्यक्रम सुरू झाला. प्रत्येक ठिकाणी त्यांच्या शेजारी मी बसायचे. गमत अशी आहे की मी नाही आलो तर माझी जागा अडवून ठेवायची. आता मी तिकडे बसत नाही. या 2 सीट आमच्या होत्या, मी तिकडे बसत नाही, आता मी मागे बसतो. त्या आठवणीने मी बेचैन होतो. ही एक आठवण झाली. दुसरी आठवण म्हणजे कधीही मला आता त्यांच्या सोबत असल्यामुळे मला तहान लागायची मध्ये आणि त्यांच्याकडूनच मी पाणी प्यायचो, दुसऱ्या कोणाकडनं नाही. देवीदासजी सरांच्याकडनंच मी पाणी घ्यायचो आणि ते आनंदाने द्यायचे मला. पाण्याची बाटली त्यांच्या वेगवेगळ्या असायच्या, कधी ऊस ओपन करणं किंवा फिरवणं. आणि एक दिवस आले ते बाजूला बसले आणि रिकाम्या हाताने आले. म्हटलं काय बस पाणी नाही आणलं का? मग तहान तर लागले. काय पाणी नाही मी देतो ना. मग पिठातून त्यांनी छोटी बाटली काढली. हा नवीन प्रकार बाटलीचा. छोटी बाटली काढली आणि त्यांनी मला पाणी दिलं. मी एकदम म्हणजे भांबवून गेलो होतो. ती आठवण पुढे कॅरी करायची म्हणजे आता गाण्याच्या स्पर्धा झाल्या तेव्हा माझ्या बाजूला साहेब नव्हते. मला खूप चुकल्यासारखं झालं होतं. पाणी घ्यायचं होतं मला आणि शेवटी या सुप्रिया मॅडमच्या मित्रांकडून मी पाणी मागितलं आणि त्यांना बोललो की आज आपल्या देवीदासजींची कमी पडते वाटते मला, पण मी तुमच्याकडनं पाणी पितो. त्यांना माझ्याकडनं भावपूर्ण श्रद्धांजली. साहेब छान गोड आठवणी सांगितल्या. माधवीताई देसाई, त्याच्यानंतर दीपाताई नाही, शामराव मेस्त्री. नमस्कार. जनपरभर म्हणतीला हाय हाय, मी जाता राहील कार्य काय. हे जरी खरं असलं तर काही व्यक्ती या कायमस्वरूपी स्मरणात राहतात आणि राहतील. त्यातील एक म्हणजे आमचे देवीदास महाजन. PVK मध्ये येण्यापूर्वीचे महाजन आणि नंतरचे आमूलाग्र बदललेले महाजन यामध्ये जमीन अस्मानाचा फरक होता. मला आठवतंय प्रथम ते इथे आले तेव्हा काहीसे गुजरे गंभीर असं त्यांचं व्यक्तिमत्व होतं, पण आमच्यात सामील झाल्यानंतर मात्र जणूबाई त्यांचा कायापालटच झाला आणि हा बदल आश्चर्यचकित करणारा होता. प्रथम मला गाणं म्हणता येत नाही म्हणणारे महाजन आता कराओकेवर छान गाणं म्हणू लागले. कोणाशी न बोलणारे महाजन आता प्रत्येकाला नमस्कार मॅडम सर म्हणू लागले. सगळ्यांमध्ये समरस झाले इतके की हेच काय लाजरे बुजरे महाजन असा प्रश्न पडावा. मागेच एकदा पडले होते, डोक्याला बराच मार लागला होता, पण त्याही अवस्थेत ते ऑनलाईन सतत आमच्या बरोबर होते. त्यांची अनुपस्थिती जाणवावी इतके ते आमच्या PVK कुटुंबात सहभागी होते. त्यांचा 75वा वाढदिवस आणि लग्नाचा वाढदिवस आम्ही थाटात साजरा केला.
तेव्हा त्यांचा आनंद बघण्यासारखा होता. पण अचानक ते असे आमच्यातून गेले की न पचवण्यासारखी गोष्ट होती. 4च दिवसापूर्वी एका गाण्याच्या कार्यक्रमात झालेली भेट, गुरुवारी कराओकेवर त्यांनी म्हटलेलं गाणं, मंगळवारी म्हटलेलं युगलगीत आणि दुसऱ्या दिवशी त्यांची जाण्याची बातमी, हे खरंच आम्हा सगळ्यांसाठी दुःखदायक झालं. येणं आणि जाणं हे जरी आपल्या हातात नसलं तरी एखाद्या चांगल्या व्यक्तीची आठवण काढणं हे नक्कीच आपल्या हातात असतं. आजचा प्रसंग कोणावरही येऊ नये असं जरी वाटत असलं तरी त्याला सामोरं जावंच लागतं. त्यांच्या कुटुंबियांच्या दुःखात आम्ही सामील आहोत. महाजनांची आठवण काही ना काही कारणाने आम्हाला सतत येतच राहील. त्यांच्या आत्म्यास शांती लाभो. छान व्यक्त झाला तुम्ही. शामराव श्याम मेस्त्री यांना विनंती करतो. त्याच्यानंतर पिताताई चक्रवर्ती. आज आपण इकडे जमलोय ते शोकसभा, परंतु मला असं म्हणताना खरोखर वाईट वाटतंय की हा दिवस एवढ्या लवकर असं वाटलं नव्हतं. त्याने एक आठवडा अगोदर हा ग्रस्त आपल्यामध्ये गाणी म्हणतो आणि एक आठवड्याची अशी आपल्याला वार्ता येते. खरोखर सगळं अचानक घडलं असं वाटलंच नव्हतं असं काय होईल. अत्यंत मृदू मित्रभाषी आणि असे मवाळ आणि बरोबर सगळे म्हणजे इतकं आमच्या प्रत्येक कार्यक्रमाची सुरुवात त्यांच्या गाण्याने होत होती. ऑनलाईन सुद्धा कार्यक्रमाची सुरुवात पहिले महाजन साहेबांचाच गाणी व्हायची. अतिशय मृदू स्वभावाचे त्यांची माझी भेट सदैव व्हायची. कारण घोगरासवाडीमध्ये ते फिजिओथेरपीसाठी यायचे. सकाळी 5:45 ते हजर असायचे आणि आम्ही 5-10 मिनिटं तिकडे गप्पा मारायचो. ज्या ज्या वेळेला माझे काही कार्यक्रम असायचे या ब्लॉसममध्ये वगैरे काही, तर मला ते आवर्जून सांगायचे की शामराव तुमचा कार्यक्रम असला की मला जरूर सांगा. मी म्हटलं नाही हो, आमचे कार्यक्रम बरं दुपारी 2 वाजता असतात. एक रविवारी तुम्हाला सुग्रास जेवण मिळते आणि तुम्ही सगळं हे सोडून नाही म्हणून मी तुमच्या कार्यक्रमाला नक्की येणार. इतकं ते आणि आपल्या अपर्णाताईंचे मिस्टर त्यांची जोडगोळी होती. सदैव ते कार्यक्रमाला यायचे आणि मला एवढं आश्चर्य वाटायचं की एवढं भर दुपारी उन्हातून ते कार्यक्रमाला यायचे आणि कार्यक्रम शेवटपर्यंत भरायचे आणि कौतुकाची थाप द्यायची. तर असे हे आमचे देवीदास महादेव बरोबर. अजूनही विश्वास बसत नाही की ते आमच्यात नाही. मी परमेश्वरकडे मी प्रार्थना करू की त्यांच्या आपल्या शांती दे. तुम्ही छान व्यक्त झाला. आपण दीपाताई चक्रवर्ती यांना विनंती करतोय आणि त्याच्यानंतर अपर्णाताई सखारे. सर्वांच्या दुःखामध्ये आणि झालेली जी पोकळी आहे ती आपल्या लवकर भरून येणारी नाहीये. पण तुमच्या सर्व कुटुंबामध्ये दुःखामध्ये आम्ही सर्व सहभागी आहोत. देवीदास सर अतिशय मितभाषी होते, अबोध होते, पण ते त्यांचे गुण सुप्त होते. आम्ही एक नाटक केलेलं, त्याच्यामध्ये ते म्हणाले की मला मोठे डायलॉग नका देऊ, माझ्या नाही जास्त लक्षात राहत. पण त्यांना जे डायलॉग दिले ते त्यांनी इतके सुंदर म्हटले किंवा नाचाचं काही हे होती, पोज होती किंवा काय होतं ते त्यांनी इतकं सुंदर केलं की विश्वासच बसला नाही. आणि माझ्या म्हणजे लक्षात राहतं असं मला वाटत होतं, पण त्यांनी त्यांचे डायलॉग अगदी छान म्हटले आणि मी विसरतो वगैरे काही नाही. खूप सुंदर आणि ते सगळ्या कार्यक्रमामध्ये समरस व्हायचे. ते यायचे आणि चांगले होते खूप. पण जो देवाला सर्वांना आवडतो तोच देवाला आवडतो.
आणि ते नशीबवान मी तर म्हणते हा प्रसंग कोणावर येऊ नये, पण ते असे काहीही हाल न होता अचानक गेले. तुमच्या कुटुंबाची जी पोगळी आहे ती तर लवकर भरून काढणार नाहीच आहे, मनावर तो विश्वास पण बसणार नाहीये, पण जे आहे त्याला आपल्याला सामोरं जायला पाहिजे. आणि तुमच्या सर्वांच्या दुःखामध्ये आणि आमचा जो विलास विरंगुळा जो आहे ग्रुप आहे, सगळ्यांचा सहवास तुम्हाला, सगळ्यांचा सपोर्ट तुम्हाला आहे. कधीही काही लागला या आई आहेत त्यांनी जरूर यावं आमच्यामध्ये, आम्हाला पण तुमची गरज आहे. धन्यवाद. छान दुःखातही तुम्ही ते नाटकाचा आणि स्टेजवरच्या कार्यक्रमाचा उल्लेख केला, नाहीतर तो राहून गेला असता. आता अपर्णा काही सराव घेत आहे, त्याच्यानंतर माधुरीताई येल्लापूरकर. सर्वांना नमस्कार. शनिवार रविवारच्या कार्यक्रमाला जास्त करून आम्ही दोघं जण असायचो आणि माधुरीताई हे 3 तर मेंबर आमचे नक्की आहेत, सर्वेश हॉलला असो किंवा गणपती मंदिरात असो. तर आता गेल्या वेळेसच्या कार्यक्रमात ते आमचे शेजारीच बसले होते माझ्या. तर काय म्हणजे योगायोगाचं काय म्हणावं तसं, पण असं अजूनही खरंच नाही वाटत आहे. असं वाटतं तिकडून कुठून तरी येतील ते आणि बसतील तिथे खुर्चीमध्ये. तर असंच म्हणावं लागेल की जो आवडतो सर्वांना तोच आवडे देवा. छान अपर्णाताई, कारण सोमवार ते शुक्रवार हा विलासा विरंगुळा केंद्राबरोबर असतो, पण शनिवार रविवार ते सगळ्या कार्यक्रमाला जायचे. आपल्याकडे खूप गायक आहेत आणि त्यांचे जिथे जिथे कार्यक्रम असायचे तिथे जायचे. माधुरीताई येल्लापूरकर यांना विनंती करतो, त्याच्यानंतर आरतीताई प्रभुमे. मगाशी तुम्ही उल्लेख केला की त्यांच्याकडून क्लासिकल शिकवून घेतलंय माधुरीताई येल्लापूर. हॅलो, खरंच अगदी सुरुवातीच्या जननी आशिष मधल्या कार्यक्रमाचे निवेदनाची मला आठवत. त्यावेळेला मला थोडंसं कठोर होऊन सांगायला लागायचं, इकडनं बेसूर होत आहे तिकडनं बेसूर होत आहे, आणि त्यांना पण अक्षरशः जादू हवी अशा प्रकारे त्यावेळेला जे लोक तिथे जसं गात होते ना, त्याच्यानंतर आता जर पाहिलं तर सगळेजण इतकं सुंदर गायला लागलेले आहेत की मला म्हणजे मजाच वाटते खरोखर. सगळे ज्येष्ठ नागरिक इतके प्रयत्नाने इतके छान गायला लागले. मी सरांना म्हटलं सुद्धा की सर हळूहळू आता जागा बदला, आम्ही गुरुवर तिकडे बसतो आणि ह्या लोकांना आता इकडे बसू दे, आम्हाला त्यांच्याकडनं शिकायची वेळ आहे. आता देवीदासजी सगळ्यांनी सांगितलं त्याप्रमाणे मितभाषी, नम्र, प्रेमळ, न बोलता चेहऱ्यावर हास्य आणि त्यांची प्रतिक्रिया कळायची चेहऱ्यावर की बाबा हा तुझं छान झालं. तर असे मितभाषी असलेले देवीदासजी, त्यांना अचानक देवाज्ञा झाली. हा हार्ट फेल हा काय प्रकार असतो, कशामुळे ते हार्ट फेल होतं आपल्याला काही समजत नाही. पण गंमत अशी आहे की कुणाचेही कसलीही सेवा करून न घेता, परावलंबित्व न येता माणसाला हे असं जायला मिळालं, हे मला असं वाटतं की पुण्यच आहे कुठल्या जन्मी. निर्माण झालेली पोकळी भरून निघणार नाही, घरच्यांना तर त्यांची नेहमीच आठवण येईल, पण आमच्या विरंगुळाच्या सगळ्या सभासदांना त्यांची नेहमीच आठवण. आणि मी त्यांना श्रद्धांजली वाहते. ओम पूर्णमदः पूर्णमिदं पूर्णात् पूर्णमुदच्यते पूर्णस्य पूर्णमादाय पूर्णमेवावशिष्यते. ओम शांती शांती शांती. माधुरीताई, शांती मंत्र म्हणून तुम्ही उचित कार्य केलेलं आहे. आरतीताई प्रभुणे, त्याच्यानंतर पुष्पलताताई देवरे.
नमस्कार. बोलायचं म्हणजे खूप अवघड जात आहे, पण जमलोय. बोलायचं तर आहेच. शेवटच्या टप्प्यात आमची वर एक चांगली ओळख झाली होती आणि चांगलीच म्हणजे मैत्री झाली असं म्हटलं तरी चालेल. खूपच छान आणि खूप प्रेमळ असल्या कारणाने ते एक दिवशी माझ्याजवळ बोलले, आरतीताई मला कोणीच ड्युएट म्हणायला सांगत नाही, मला माझ्याबरोबर कोणीच म्हणत नाही. तेव्हा मी म्हटलं मी म्हणेन चालेल का, माझ्याबरोबर म्हणाल का? हो म्हणाल नक्की. आणि त्यांनी मला 2-3 गाणी पाठवली. 2-3 गाणीमधनं मी त्यांना सांगितलं तुम्ही पसंत करा, तुम्हाला जे आवडेल तेच आपण म्हणून. आणि त्याच्यातनं त्यांनी सुरुवात केली. जवळजवळ मी 4-5 गाणी ड्युएट म्हटली आहे. आणि त्यांचं ऑपरेशन झालं होतं हरणियाचं. तेव्हा ते मानव कल्याण केंद्रामध्ये होते. अरे म्हटलं तुम्ही आमच्या जवळच आहात, मी येईन तुम्हाला भेटायला म्हणून. 1-2 वेळा गेले. खरोखर खूप आनंदात होतं. म्हणजे एवढं ऑपरेशन होतं पण तोंडावरचं हास्य नव्हतं गेलं. आणि दुसऱ्या दिवशी तर मी भाजी घेऊन गेले. म्हटलं पोळ्या वगैरे तर हे लोक आणतील, आपण भाजी घेऊन जाऊ. आणि मी काय मुद्दाम कारल्याची भाजी घेऊन गेली. म्हटलं हे औषधी आहे, सगळ्यालाच चांगलं, म्हणून मी त्या औषधी घेऊन गेले. तर ते म्हणाले अरे वा मला कारल्याची भाजी खूप आवडते. तर म्हटलं छान. आणि तिची सुनबाई पण होती तेव्हा. आणि म्हणजे त्यांचं हास्य हे कधीच मावळलं नाही. खरोखर असं म्हणजे त्या दिवशी पण मी त्यांच्या गाण्याची वाट बघत होते बुधवारी, की आता पुढच्या वेळेस कुठलं गाणं म्हणायचं म्हणून. आणि तेवढ्याच आपल्या स्वातीचा फोन आला, आधी तुला कळलं का? तर म्हटलं काय ग? तर म्हणे तुला बातमी सांगायची आहे. म्हटलं कसली बातमी? तर म्हणे वाईट आहे. म्हटलं सगळी आता ऐकायची तयारी आहे, बोल. मग तिने सांगितलं अगं का तुझं बरोबर गाणं म्हटलेलं ते देवीदास भाऊ वारले म्हणून. आणि मला एवढा शॉक झाला की मी रस्त्यावरनं परत घरी गेले. म्हटलं नाही मला सहन होणार नाही. माझी मैत्रिणीला म्हटलं मी घरी जाते, मग आपण भेटू म्हणून. आणि मी घरी आले. खरोखर म्हणजे ते एवढं छान शेवटी माझ्यासाठी ते प्रत्येक ह्याच्यामध्ये प्रोग्राम मध्ये जागा ठेवायचे. आरतीताई यायचंय ना, आलाच नाही, उशीर झाला, सुरू झालं असं म्हणून आठवण करून द्यायचे आणि जागा पण ठेवायचे. खरोखर हे प्रेम म्हणजे दुसऱ्या माणसाकडनं मिळणं हे अतिशय म्हणजे काय म्हणतात त्याला, हा दुर्मिळ आहे. आपली माणसं तर प्रेम करतातच, पण असं आपल्या ह्याच्यातली माणसं कोणी अशी प्रेम करणारी भेटली तर खूपच बरं वाटतं. त्यापैकी एक माणूस होता आणि खरोखर तो चांगला माणूस होता. पण म्हणतात ना शहाणू माणूस लाभत नाही, असं काहीतरी घडलं आणि शेवटी आपल्याला सगळ्यांना सोडून गेले. आम्हाला तर त्याचं दुःख आहेच, पण त्याच्या कुटुंबियांना ते सहन करायचं देवानी शक्ती द्यावी. आणि ओम शांती शांती शांती. पुष्पलताताई दोघे, त्याच्यानंतर प्रदीप अरुण. बटन वरती करा. हॅलो हॅलो. आदरणीय स्वर्गीय देवीदास भाऊ यांना 6 मार्च 2024 रोजी देवाज्ञा झाली. ही अतिशय दुःखद बातमी ऐकून मला धक्काच बसला. कारण माणसाचा आदल्या दिवशी, मरणाच्या आदल्या दिवशी सोमवार मंगळवार ग्रुपवर गाणी म्हटली म्हणून ते आणि असे तडकाफडकी आपल्यातून निघून गेल्याने अत्यंत दुःख झाले, हृदय भरून आले. ते मराठी दिनानिमित्त झालेल्या माझ्या मुलगा वरुण याच्या गाण्याच्या कार्यक्रमाला पण सावरकर गार्डन येथे आवर्जून आलेले आणि कार्यक्रम झाल्यावर म्हणाले की पुष्पलता ताई तुमचा मुलगा खूपच छान गातो हो.
आणि त्याला भरभरून शुभेच्छा दिल्या. असे हे आमच्यातले देवीदास भाऊ स्वभावाने अतिशय प्रेमळ, शांत, आनंदी असणारे. कोणालाही वाटले नव्हते की असे अघटित घडून जाईल आणि असे चालता बोलता गाणी गाता गाता देव तुम्हाला नेईल. त्यांची दुःखद बातमी ऐकल्यावर मला चैन पडेना. शेवटी मी व माझे मिस्टर त्यांच्या अंतिम दर्शनाला स्मशानात गेले. तेव्हा मला ते दृश्य बघून मन द्रवित झाले आणि रडूच कोसळले आणि विचार आला की जीवन हे क्षणभंगूर असते. कधी काय होईल याचा मात्र कधी काय होईल हे मात्र आधीच नियतीने ठरवून ठेवलेले असते. कारण आमच्याही घरात ध्यानीमनी नसताना अतिशय दुःखद घटना घडून गेली आहे. असो, देवीदास भाऊ बद्दल सांगायचे झाले तर असा गंध संपला तरी सुगंध दरवळत राहावा, असा जन्म लाभावा, देहाचा चंदन व्हावा, गंध संपला तरी सुगंध दरवळत राहावा. भाव करून आदराने. प्रदीप इच्छिनंतर स्वातीच्याही यादीने होते. हॅलो, त्यांचं विशेष म्हणजे आपल्या जनाने आशिषाने इकडे कुठलेही कार्यक्रम असेल त्यांच्या ते शांत आणि प्रेमळ माणूस कधी बघितला नव्हे. त्यांचं विशेष म्हणजे वेळेवर ते हजर असावे प्रत्येक ठिकाणी आणि एकदम शांत राहावे. आणि ज्या दिवशी त्यांचं हे झालं तेव्हा आधी ताईने मला फोन केला होता, अरे प्रदीप असं झालं, तू येणार आहेस काय? मी म्हटलं मी महावीरनगरात राहत होतो, आता बाजूलाच आहे म्हटलं अयोध्या नगरी वगैरे, मला माहिती आहे म्हटलं, पण माझे मेवण्याचे 12 ला 13 असल्यामुळे मला जमणार नाही म्हटलं. 8 वाजता अभिजी आधी चालू आली म्हटलं, त्याने नक्की आलो असतो म्हटलं, नाही तर मी काही वेळेस चुकत नाही म्हटलं. त्याशिवाय मला क्षमा असावी, तर मला माफ करावा प्लीज. धन्यवाद. स्वातीताई अग्निहोत्री, त्याच्यानंतर दत्तात्रय मराठे. काय बोलावं हे सुचत नाहीये. फोटोकडे बघितल्यावर आता उघडल्यासारखे असं वाटतं. शेवटचा फोटो आज बघितला होता मी. सुरुवातीला ते काहीच बोलत नव्हते, अजिबात खूप गप्पा असायचा, पण आम्ही पण काय मस्करी करत होतो. पण अलीकडे त्यांना एवढी सवय की सगळ्यांच्या इथे आलो की आम्ही सगळ्यांना हातवर करून कशा आहात तुम्ही, नमस्कार करायचे. आणि मग आम्ही पण ती चेष्टा केली. शेवटच्या क्षणी मी त्यांना म्हटलं की तुम्ही ना 75 झाल्यापासून ना फारच फॉर्ममध्ये आहात आणि टी शर्ट वगैरे घालतात, तर नेहमी शर्ट घालायचे, फुल शर्ट घालायचे, नंतर टी शर्ट, हिरवा पट्ट्याचा टी शर्ट त्यांचा आधी फेवरेट होता, नेहमी ते घालायचं ना. तर त्याची मी शेवटच्या दिवशी पण चेष्टा केली आणि दुसऱ्या दिवशी असा मेसेज आला. तर मला खूप वाईट वाटलं की आपण मोठ्या माणसाची किती ते सगळ्यांनी सांगितलं, आपण त्यांनी चेष्टा केली, तर मला खूप वाईट वाटलं. पण देवीदास तुम्ही आमच्यातनं गेला हे खरं वाटत नाही आम्हाला. फार दुःखद घटना घडली. ईश्वर त्यांच्या आत्म्यात शांती देव आणि सर्व कुटुंबियांना हे दुःख सहन करायची ताकद देऊ ही प्रार्थना करते. दत्तात्रय मराठे. त्यानंतर सुप्रियाताई सावंत. हॅलो, देवीदास आणि माझा तसा फारच कमी परिचय, परंतु वॉटर पार्कमध्ये त्यांची आणि माझी खूपच मैत्री झाली. आणि म्हणजे पिकनिकचं सांगताय तुम्ही? पिकनिकचं तर पिकनिक मध्ये जे आहे
की त्यांच्याबद्दल मला बरीच माहिती कळली, पण अतिशय कमी बोलणारे आणि अबोध आणि बोललं तर मिश्किल बोलणारे होते. त्याच्यानंतर माझ्या एका नाटकात त्याच्याबरोबर मी काम केलं आणि त्याच्यात माझा जो आहे तो खूपच जास्त पाठ होता, म्हणजे मीच केला होता तो वाढवून. पण त्याच्यावर त्यांच्याकडे एकच वाक्य होतं आणि ते वाक्य म्हणजे तू पायाला कुल्ल्याला पाय लावून पळून जाशील. ते कुल्ल्याला पाय लावून पळून जाशील हे त्यांच्याकडनं येणं हे अतिशय अवघड होतं. तालमीच्या वेळी 2-3 वेळा त्यांना सांगितलं की मोठ्यांदा बोला मोठ्यांदा बोला, ते काही बोलले नाही. परंतु नाटकाच्या दिवशी बाकी त्यांनी ते वाक्य जे आहे ते इतकं जोरात म्हटलं की आमच्या सगळ्यांच्या भूमिका ज्या आहेत त्या पाठ करून टाकल्या. त्यामुळं त्यांचा तो जो मुश्किलपणा आहे तो अजूनही माझ्या लक्षात राहिला आणि ते गेल्यानंतर जे आहे ते खरंच मला खूप बेचैनी आली. आणि दुसऱ्या दिवशी सकाळी जे आहे ते मग त्यांचं अंत्यदर्शन घ्यायला मी त्यांच्या घरी गेलो होतो. तर देवीदासांना भावपूर्ण श्रद्धांजली. दत्तात्रय राव. नमस्कार. देवीदास भाऊ जननी आशिषमध्ये त्यावेळी आपलं केलं होतं तेव्हापासूनची आमची त्यांची ओळख होती. पण त्यावेळी ते कुणाशीही बोलायचे नाही. ते बोलायला लागले कधी ज्यावेळी झूम मीटिंग सुरू झाली आपली ऑनलाईन, त्यावेळी ते बोलायला लागले. आणि बोलायला लागले म्हणजे प्रत्येक लवकर येईल. त्यांचं एक वैशिष्ट्य होतं, कुठल्याही कार्यक्रमाला ते सगळ्यांच्या आधी हजर असायचे. तर तिथे आल्यावर प्रत्येक जण येईल तर त्यावेळी प्रत्येकाला मला म्हणजे सुप्रियाताई नमस्कार, स्वाती आली तर स्वातीताई नमस्कार, प्रत्येकाची ती दखल घेण्याची त्यांची ती पद्धत होती. आणि तो नमस्कार हा शब्द त्यांच्याकडे जर ऐकू आला नाही तर आम्हाला चुकल्यासारखं व्हायचं, इतकी त्यांची सवय होती. दुसरं म्हणजे कुठलाही कार्यक्रम असू दे त्यात ते सहभागी व्हायचे. आता नाटकाची उदाहरण दिली, नाटकातलं वाक्य सांगितलं मराठी साहेबांनी, त्याचप्रमाणे आमच्याकडे फॅन्सी ड्रेसची स्पर्धा थेटवेटला ठेवलेली होती आणि त्यांनी त्यात भाग घेतला होता. ते नेता झाले होते. आता नेते आपण बघतो बाहेर डोंबिवली तर नेत्यांची काही कमतरता नाहीये. तर ते नेता म्हणजे इतकी शोभून दिसत होते आणि 1-2च वाक्य ते बोलले, पण त्या पोशाखाला, त्या वेशभूषेला आणि त्यांचा जो आवेश होता त्याला ते वाक्य अतिशय शोभून दिसत होते. आताची गोष्ट, सावरकर उद्यानात कार्यक्रम होता पुष्पलताताई देवरेंच्या मुलाचा. त्या कार्यक्रमाला आम्ही गेलो होतो. तशी बऱ्यापैकी गर्दी होती, माझं लक्ष नव्हतं. देवीदास भाऊ बसले होते, बाजूला आरतीताईसाठी जागा ठेवलेली होती आणि त्यांनी मला हाक मारली. म्हणजे त्यांची एक पद्धत होती, प्रत्येकाची ती कुठेही दखल घेत असत की तुम्ही आलाय मी पण आलोय. मी माझ्या मिस्टरला सांगितलंय देवीदास भाऊ, तिथे त्यांची ओळख करून दिली. नंतर मी म्हटलं देवीदास भाऊ मला ना तुमच्याबरोबर ड्युएट गायचं एक. त्यामुळे एक काय 3 गाणी आपण गायची आहेत आणि हे वाक्य त्यांचं शेवटचं झालं. 3 काय, एक पण गाणं जमलेलं नाही. त्यांच्या आत्म्याला शांती लाभो आणि त्यांच्या कुटुंबियांना हे दुःख सहन करण्याची ईश्वर ताकद देवो. भावना अनावर होणार, नेहमी होणार, वारंवार होणार. आता आणखी कोणाला इच्छा झाली आहे बोलायची, जरा हात वर करा. इच्छा म्हणण्यापेक्षा धाडस होत आहे. मंजिरीताई तुमच्या डोळ्यात अश्रू आहेत. कोणाला सुहास, आपल्या वडीलधारी व्यक्ती नाही आहे त्यामुळे धाडस कमी होत आहे. मगाशी उल्लेख झाला ट्रिपचा. ट्रिपला असं एन्जॉय केलंय सगळ्यांनी.
पाण्याचे सगळे प्रकार। आणि आम्ही ट्रिपला जायचो किंवा आम्ही पंढरपूरला एक दिवसाच्या वारीला गेलोय। पंढरपूरच्या वारीला 35 पैकी अर्धी सभासद 75च्या वरचे, बाकी स्वतःला खूप तरुण समजतात ते म्हणाले इतक्यात आम्ही पंढरपूरला नाही जाणार, असा अर्थ असावा। पण म्हणजे 17, 18, 75 पेक्षा जास्त वयाचे आमचे सभासद पंढरपूरच्या वारीला होते। दोन्ही ट्रिपला होते ते। आणि आता सुप्रियाताईंनी सांगितल्याप्रमाणे नृत्याला असायचे ढाके काकांबरोबर, आमच्याकडे नृत्य थेरपी होती। हा तिकडचा विषय। सुरुवातीला जेव्हा देवीदास आले जननी आशिषला, आणि आम्ही काय करायचो, आमच्याकडे गाणं एक लिहिलेलं असायचं, नाचरे मोरा। ते कोणी सांगितलं ना की मला गाणं म्हणता येत नाही, तर ते गाणं म्हणता येत नाही असं कोणीच सांगू शकत नाही। मग आम्ही, तर देवीदास म्हणाले हे गाणं नको, मी एक श्लोक म्हणतो। मग त्यांनी गाण्याची सुरुवात श्लोकातून केली। दुसऱ्या वेळेला आरती म्हटली। त्याच्यानंतर ते काही काळ फक्त स्वाध्यायाची गाणी म्हणायची। इथून हळूहळू त्यांना वाटलं आता देवाच्या नादी लागायला हरकत नाही, म्हणून अभंग वगैरे म्हणायला लागले। त्यांचा प्रवास सांगतोय मी। इथून हिंदी गाण्यांवर आलं। सुनबाई आहेत बरोबर, सुनबाईंचं खूप कौतुक आहे, कारण तो जो त्यांना ऑनलाईनच्या काळात जो तुम्ही सपोर्ट दिलेला आहे हा फार महत्वाचा होता। त्यांना आपण आपल्या ऑनलाईन मध्ये 2-3दा मी थट्टेने म्हटले जरा सुनबाईंचं दर्शन द्या म्हणून, आणि मुलीची जागा घेतली सुनेने। कारण तुम्ही काही आपापल्या घरात असता, परंतु त्या हिंदी गाण्यातून ते कोळी गीताला आले, लावणीला आले, ड्युएट्सला आले। हा जो आहे ना, हा मानसिक प्रवास असतो। सगळ्या ठिकाणी भाग घ्यायचा, मागे राहायचं नाही। मगाशी पुष्पलताताई म्हणाल्या त्यांना तिकडे दर्शन घेतलं तेव्हा खूप रडून कोसळलं, पण डॉक्टर शोभदाताईंना पण तेव्हा खूप मनस्ताप झाला की आता बऱ्याच, पण अजून हॉस्पिटलमध्ये। हा सगळं कुटुंबच आहे, घट्ट कुटुंब। बरेचदा आमच्याकडे एक प्रथा आहे, अतिज्येष्ठ 75च्या वरचे आहेत त्यांना ऑनलाईन मध्ये अगोदर नंबर लावणं। देवीदास यांचा नंबर मी बरेचदा विसरायचो। विकास पाटील किंवा कोणी आठवण करायचे, अरे देवीदास राहिले ना, तर मी देवीदासना सांगायचो मला तुम्ही 75 पार केलेले वाटतच नाही। हा एक विनोदाचा भाग होता। आज माझी इच्छा आहे आपल्यापैकी, म्हणजे घरच्या मंडळीपैकी प्रत्येकाने इथे थोडं व्यक्त व्हावं। का आजचा जो अनुभव आहे हा आपल्याकडे साठवण म्हणून राहतो, आणि देवाच्या दयेने आपण रेकॉर्डिंग करतोय। जसं मगाशी 2 गाणी आपल्याला, ती सगळी त्यांचा जो प्रवास आहे आमच्या बरोबरचा, जेव्हापासून युट्यूबला व्हिडिओज आहेत ते आपल्याला अजरामर आहेत, ते कधीही बघता येणार। त्यांनी नाटकात केलेलं काम पण युट्यूबवर आहे, आणि दत्तात्रय मराठीसाठी जे वाक्य म्हटलेलं आहे ते पण जोरदार म्हटलं होतं, पण मराठी साहेब ते वाक्य आणखी मोठं होतं। तू काय करणार आहेस, तुझ्या समोर जर अमुक कोण आलं तर तू कोणाला पाय देऊन पळशील। आणि खरोखर त्यांचं धाडस होत नव्हतं म्हणायचं, पण त्यांनी तिथे ऐन कार्यक्रमाच्या वेळेला जोरदार म्हटलं। ह्याच्यातून आपण एकच घेऊया, जे जे आहे समोर आणि शिकता येईल ते सगळं शिकलेले आहेत। आज आपल्याकडे आणखी एक महत्वाचा विषय आहे, तो म्हणजे 17 तारखेला रात्री नितिन भाई आप अभी आए हैं, फिर भी आप 2 मिनिट बात कर सकते हैं। मग मी तुम्हाला 17 तारखेला रात्रीचा विषय सांगतो। नितीन ठाकर
यांच्या पण सगळ्या गाण्याच्या कार्यक्रमाला देवीदास असायचे, हे आपली भाषा में तो देवीदास जी बहुत ही अच्छे भले प्यारे आदमी थे। मेरा गाना उसे इतना पसंद था कि कभी भी मेरा कोई भी शो है, नितिन भाई मेरा कब शो है, तो आपका कब शो है, शनिवार रविवार कभी भी होगा, तो मैं अभी हॉल में पहुंचेगा उसके पहले वो आके बैठ जाते थे, तो मैं जाएगा तो तुरंत हाथ में नितिन भाई में आ गया है, मेरा वेरी गुड। बाकी मेरा एक गाना हो जाएगा, उसके बाजू में जाके बैठेगा, नितिन भाई बहुत अच्छा गाना हुआ। तो एक अच्छा मित्र हमने खो दिया, मेरा एक अच्छा ऑडियंस चले गए, पर लास्ट में तो वो हमको ढाके काका की याद दिला देते थे कि इतना अच्छा गाते थे, एक एक नया गाना, आधा एक चंद्रमा आ रहा था, आदमी क्या क्या गाना गाते थे, हमको तो नहीं आएगा उतना अच्छा गाना वो गाते थे, तो हम उसको कभी नहीं भूलेंगे। तो हमारे साथ ही किधर नहीं गए, मेरा आदरांजलि है उसके लिए। मगाशी मी जे म्हटलं की मला देवीदासच्या घरून सगळ्या विधींचे फोटो पाठवले, हे नितीन, पण त्यांनी तिथे पण जुळवून घेतलं सगळ्यांची तिथे। आता मी तुम्हाला सांगत होतो 17 तारखेला म्हणजे रविवारी रात्री उशिरा मला फोन आला श्यामराव मेस्त्री यांचा। आमच्याकडे 2 महान चित्रकार श्यामराव मेस्त्री आणि प्रफुल्ल साने। प्रफुल्ल सानेने मला सांगितलं की माझी तब्येत सध्या ठीक नाही, नाहीतर मला देवीदास यांचं स्केच बनवायचं होतं। हे व्यासंगी लोक आहेत, त्यांना ना एखादं स्केच किंवा चित्र बनवायला 10 दिवस 15 दिवस 1 महिना लागतो। त्याचं एक उदाहरण म्हणजे शैलाताई मेस्त्री इथे आहेत, त्या 15-20 दिवस कधी 1.5 महिना ते आपल्या मिस्टरांना सहन करतात, कारण ते एकाच चित्रावर असतात। तर श्याम मेस्त्रींचा मला फोन आला 17ला रात्री की सर उद्यापर्यंत मला देवीदास यांचा एखादा फोटो मिळेल का, मला त्यांचं पोर्ट्रेट बनवायचं आहे। आणि 18-19-20 तारखेला सकाळी त्यांनी मला सांगितलं चित्र पूर्ण आहे, मी फ्रेम बनवायला जातो। मला का सांगायचं आहे, ज्या कामाला 10 दिवस 15 दिवस लागतात, शामराव या ना जरा ते पोर्ट्रेट। आणि मी जेव्हा प्रफुल्ल सानेंना सांगितलं की आज शामरावांनी पोर्ट्रेट बनवून आणलंय, तर प्रफुल्ल सावंत तुम्ही पण या जरा, प्रफुल्ल या या या, त्याला इतका आनंद झाला की त्यांच्याने झालं नाही तब्येतीमुळे, साने साहेब या, असे या एवढी हिरेमाणकं आहेत ना आमच्याकडे। तर मी शामराव मेस्त्री यांना विनंती करतो की त्यांनी ती फ्रेम ताई उभ्या राहत थोडा, हा बाळी हे ग, त्यांना अर्पण करावी, मग त्या उघडतील शामराव आणि त्या हार घालतील। थोडं आम्ही तुम्हाला त्रास देतो। आणि आमच्याकडून जे फोटो काढतील ना ते तुम्हाला मिळतील ना, मी पाठवतो ताई, तुम्ही सगळ्यांना होय त्यांच्या हातात द्या। हे बाळ मदत कर आजीला। ताई जरा सगळ्यांकडे बघा, शामराव तुम्ही पण बरोबर शैला ये ना पुढे, शैला शैलाताई हा पुढे या, अश्रू सगळ्यांच्या डोळ्यावर या, नको लक्षात घ्या 2 दिवसात हे पोर्ट्रेट पुरं केलेलं आहे। आणि
शामराव, आम्हाला तुमच्याबद्दल गर्व आहे आणि देवीदास बद्दलचं हे प्रेम आहे. शामराव, तुम्ही ती फ्रेम उभी करा आणि आईंकडूनच हार घालून घ्या. इथे ट्रेवर आहे विकास, या बाजूला ट्रेवर आहे. शामराव, फ्रेम पकडा, त्या हार घाला. जरा मदत करा हार घालताना. राहिली आहे, व्यवस्थित राहिलाय. खूप बरं वाटलं शामराव. आणि हे प्रेम आहे तुम्ही आमच्या सगळ्यांच्या वतीने व्यक्त केलेलं आहे. 2 दिवसात ताई बसा. नाही, मागे काही अटकाव नाही आहे, तसाच बरोबर आहे. आता बरोबर आहे. आता आपण म्हणजे मलाही कळत होतं की मध्ये दिवस नाही आहे आणि शामराव काय करणार आहेत, कारण ह्या चित्रकारांना मी आज नाही ओळखत. त्यांना खूप काळ लागतो. तर आता मी कुटुंबियांना विनंती करतो, बाळ तू सुरुवात करशील. आता तू एवढे सगळे आजी आजोबा इकडे ये, इकडे ये. हा, नम्रता, आजी आजोबा आणि नातवंड हे जे नातं आहे ना, त्याला शब्द नाही आहेत. ते खूप प्रमाणात एकमेकांचे मित्र असतात, मैत्रिणी असतात. कारण संबंध वेळी त्यांची बाजू घेणारं कोण असतं बाळ? आजी आजोबाच असतात. हा, जे आई बाबांना आत्याला वेळेला ओरडून सांगू शकतात तू गप्प बस म्हणून. मावशीताई तुम्ही थोडं, मी हळूहळू सगळ्यांकडे येणार आहे पण जरा सावकाशीनं येतो. आम्हाला ना तुमच्याकडूनही त्यांच्याबद्दल ऐकायचं आहे. कांचन सोनवणे ह्या आपल्या सुमनताईची बहीण आहे. त्याविषयी मी गेलो तेव्हा त्या म्हणाले, हो मी पण तुम्हाला कधी कधी ऑनलाईन बघितलंय, त्यामुळे ते दिलासा विरंगुळा केंद्राच्या प्रेमात आहेतच. त्यांना बघ. सभागृहातले सगळे सदस्यांना माझा पहिल्यांदा नमस्कार. आमच्या फौजी बहिणीचे मिस्टर पण माझे खूप भावासारखं मला त्यांनी प्रेम दिलं. माझी मुलं आजारी असताना मला धारा दिला. माझं लव्ह मॅरेज होतं, मला घरी कोणी घेतलं नव्हतं पण आमच्या भाऊजींनी घेतलेलं मला.
त्या काळामध्ये लव्ह मॅरेज म्हटलं की समाज शिकू करायचं, पण आता भाऊजीने समाजाची पर्वा न करता मला आधार दिला. माझ्या मुला मुली त्यांच्याकडेच वाढले आणि त्यांनी जे प्रेम केलं बहिणीचं ते भाऊजी देऊ शकत नाही. ते गावामध्ये माझे भाऊजी गमवले, कारण गावावरून आले तेव्हा एकदम अगदी साधे होते, कोणाशी बोलायचे नाही, लागले होते. आणि जेव्हा ते मला बोलले की मी विरंगुळ्यामध्ये जातो, मी शक्यच नाही हो, तुम्ही काय बोलताय, ते शक्यच नाही. मला बोलले नाही नाही, मी तुला प्रोग्राम पाठवतो, मी मोबाईलवरती मला पाठव, म्हणजे मला पटेल खात्री. तर त्यांनी पाठवले आणि प्रत्येक प्रोग्राम ते पाठवत होते. यांचं पण दर्शन होत होतं मला त्याच्यात. त्यामुळे मला नेहमी बोलायचे, अगं तू रिटायर झाली, गव्हर्नमेंट सर्वंट होती, आता काही गव्हर्नमेंटची नोकरी झाली, आता तू आमच्या विरंगुळा याच्यात ये म्हणून. नाही आता बोल नाही. मी एका म्हणजे पंत महाराजांचं काव्य सादर करते. क्षणभंगुरतन जाईल न कळत सद्गुरु पायधारी, क्षणभंगुरतन जाईल न कळत. आणि तसंच भाऊजी आमच्या आयुष्यात क्षणात गेले. मी जास्त काही बोलू शकणार नाही. सच्चिदानंद सद्गुरु साईनाथ महाराज की जय. श्री गुरुदेव दत्त सदानाथ एडकोट. सच्चिदानंद सद्गुरु श्रीपंत महाराज की जय. श्री गुरुदेव दत्त श्री सद्गुरुनाथ दादा महाराज की जय. श्री गुरुदेव दत्त. कांचनताई, तुम्हाला बोलण्याला सांगण्याचं हेच कारण होतं. तुम्ही छान त्यांच्याबद्दल गुण सांगितले. तुमचं लव्ह मॅरेज असताना त्या काळात त्या समाजाच्या स्थितीमध्ये कठीण असतं. ज्यांचं गावाकडे जास्ती सान्निध्य आहे त्यांचं गावाकडे कोण काय बोलतील ह्याच्यावर पण लक्ष असतं. ही आम्हाला तुम्ही छान माहिती दिली. भाऊ असणं हे पण छान वाटलं. आता मी विनंती करतो, जरा फुलं अर्पण करून घ्या आणि बाळ नम्रता पण फुलं प्रतिमेला अर्पण करा. आणि असंच प्रत्येकाला मी विनंती करणार आहे, आपले अश्रू आवरा आणि आम्हाला थोडं मार्गदर्शन करा. विनंती. दिलासा विरंगुळा केंद्राचे सर्व कुटुंबियांना माझा नमस्कार. आज आपण इथे सरांनी सांगितलं भावांजली, माझ्या पप्पांच्या भावांजलीसाठी इथे तुम्ही सगळ्यांनी आम्हाला आमंत्रित केलं. जरी आम्ही तुमच्या कार्यक्रमात सहभागी नसलो तरी माझे पप्पा सगळ्या कार्यक्रमांची माहिती मला द्यायचे. आता मागाशी त्यांनी सांगितलं पाटील काकांनी की निबंध स्पर्धेचे आठवण सांगितली त्यांनी. तर त्यावेळेला त्यांनी, मी प्राथमिक शाळेत शिक्षक आहे कल्याण डोंबिवली महानगरपालिकेत, मला त्यांनी विचारलं तुम्ही जर आमच्याकडे निबंधाची स्पर्धा आहे, निबंध लिहायचं, म्हटलं तुम्ही जेवढं माझ्याशी फोनवर बोलता की नाही की आम्ही केंद्रामध्ये जाऊन काय करतो, तर तुम्हाला काय वाटतं ते तुम्ही निबंधात लिहा, असं मी त्यांना सांगितलं होतं. मला म्हणाले तू जरा मला गायडन्स कर. मी शाळा सोडल्यापासून असं काही लेखन केलेलं नाही. म्हटलं आत्ता करा. म्हणून मी त्यांना वाढदिवसाला मोठं लॉंग बुक घेऊन दिलं. तर तुम्हाला काय वाटतं ना ते तुम्ही लिहित जा. त्यांनी मला सुरुवातीला सांगितलं की लॉकडाऊनच्या आधी आम्ही तिथे जननी आशिषमध्ये जातो, डाकेकर आणि मी, आम्ही लांब पडतो पण आम्ही जातो. तिथे आमचं सगळे आम्हाला वाद्य वाजवायला शिकवतात, एखादा विषय देतात, त्या विषयावर बोलायला शिकवतात आणि आपण इतरांनी जसं सांगितलं तोच आमचा पण अनुभव होता. आमचे पप्पा अतिशय मितभाषी, शांत, प्रेमळ स्वभाव. कधी आम्ही त्यांचा ओरडा खाल्लेला नाही लहानपणापासून, कधी मार सुद्धा खाल्लेला नाही. आणि शेतकरी कुटुंबातून आले. गावाला तसं त्यांचं जीवन खडखरच होतं. शेतकरी कुटुंब, एकत्र कुटुंब. लग्न झाल्यानंतर आईच्या वडिलांनी आजोबांनी त्यांना शहरात आणलं, वायरमॅनचा कोर्स करायला सांगितला. साकी नका इथे पेंट कंपनीमध्ये ते
वायरमन म्हणून होते. मी 10वीत असताना त्यांची कंपनी बंद पडली. त्यांनी विचार केला की परत आता आपल्याला गावाला जावं लागतं की काय, शेती करावी लागते की काय. पण आईच्या वडिलांनी त्यांना सांगितलं तिकडनं लोक इकडे येतात, तुम्ही मुलांना परत का घेऊन जाता, मुलांचं शिक्षण इकडे होणं गरजेचं आहे. आई 11वी SSC झालेली, फेल झालेली, पण मग आई सुद्धा घरातून बाहेर पडली. तिने घाटकोपरला हिंदू सभा हॉस्पिटलमध्ये आयाची नोकरी केली. वडील 6-6 महिने गुजरातला, आंध्र प्रदेशला कॉन्ट्रॅक्टरच्या हाताखाली वायरमन म्हणून काम करत होते. आणि अशा परिस्थितीत आमच्या तिन्ही भावंडांचं शिक्षण झालं. आणि तुम्ही जेवढे त्यांचे गुण सांगितले की वेळेवर हजर राहणे, निमित्ता, सगळ्यांची मिळून मिसळून. आम्ही साठी नाक्याला चाळीमध्ये राहायचो 10 बाय 10च्या रूममध्ये, पण आजूबाजूच्या परिसरात आमच्या समाजातली कोणी किती लोक आली, कोणाचेही पाहुणे आले की ते आमच्या घरी आले आणि माझ्या आईबाबांना भेटल्याशिवाय कधीही जायचे नाही, कधीही जायचे. कारण त्यांचं बोलणंच तसं होतं, स्वभावच तसा होता. आणि त्यांच्या त्या शिस्तीमुळेच फक्त एकच होतं त्यांचं, माझा मित्र, आम्ही बहीण भाऊ होतो शाळेमध्ये, माझ्या वर्गात जो मुलगा असेल त्याची बहीण बहिणीच्या वर्गात असणार, तिचा धाकटा भाऊ भावाच्या वर्गात असणार. तुम्ही कुठेही जा, शिस्त होती त्यांची. संध्याकाळी दिवस मावळायच्या घरात आलं पाहिजे आणि जेवताना सगळे एकत्रच पाहिजे. दिवसभरात काय घटना घडल्या त्या सगळ्यांनी एकमेकांना सांगायच्या, हा त्यांचा नियम होता. तुमच्यावर कितीही मोठं संकट असू दे, घरामध्ये आधी आई वडिलांना सांगायचं. आपण हे जग बघतो, आपण आपले आई वडील हेच आहेत ईश्वर, आणि तेच आपल्याला घडवतात. आणि ही त्यांची प्रचिती त्यांनी आम्हाला पदोपदी प्रत्येक संकटाच्या वेळेला सांगितलेली आहे. अनेक संकट आली त्यांच्यावर. मी डोंबिवलीला राहायची, हे घाटकोपरला राहायचे. आई बऱ्याचदा आजारी पडली, तिचं फ्रॅक्चर झालं, हे केलं, पण ते तिथून बहीण जवळ राहायची त्यांच्या. पण ते मला फोन करायचे लँडलाईनवर, ताई तुझ्या मुलीला असं झालं, तू ताबडतोब इकडे ये, हॉस्पिटलमध्ये आहे. पण आता शेवटच्या क्षणाला ते कोणाशीच बोलू शकले नाही. कोणती गोष्ट असली, तुमचे कार्यक्रम असू दे, काही असू दे, सहल, मागे त्यांनी सहलीला पैसे भरलेले, पण ते चालता चालता पडलेले. आम्ही म्हटलेलं त्यांना जाऊ नका म्हणून, म्हणे मी पैसे भरलेत. म्हटलं तुमच्या ऐवजी हिला पाठवूया आपण. नाही नाही मलाच जायचंय म्हणून. तर मी म्हटलं हो तुम्हाला सेफ्टी वगैरे होईल. नाही आले ते सहलीला. नंतर त्यांनी तो व्हिडिओ पण टाकला मला स्विमिंग पूल मध्ये. मला उशिरा टाकला, सगळ्यात उशिरा टाकला. मी ओरडेल म्हणून, म्हणजे तू मला बोलशील ना म्हणून. पण माझ्या मित्रांनी माझी काळजी घेतली, मला त्यांची पट्टी वगैरे लावलेली आणि मी बाहेर आल्यावर लगेच कपडे वगैरे बदलले. म्हणजे तुमच्या सगळ्या कार्यक्रमांचं ते इतकं छान वर्णन करायचे ना की मी आमच्यापैकी बऱ्याच नातेवाईकांना पण सांगायची की बघा तुम्ही घरात बसून राहू नका, तर त्यांच्यासारखं तुम्ही एन्जॉय करायला शिका. माझ्या नंदेच्या सासूबाई आहेत वसुंधरा दांडे, त्या पण तुमच्या काही सेशनला आलेल्या आहेत. मी डोंबिवलीतच राहायची पूर्वी, 2 वर्ष झाले मुलुंडला शिफ्ट झाली. तर आमच्याकडे ते हॅपी स्ट्रीट कार्यक्रम करायचे. तेव्हा मी त्यांना म्हटलं की मी तिकडे जाते पप्पा रविवारी सकाळी, तर छान असतो कार्यक्रम, प्रत्येक जण येतं आपापली कला सादर करतो. ते म्हणाले डोंबिवलीला कधी सुरू होईल काय माहिती. आणि आता तुमच्याकडे खडके रोडला झालं, त्याचे सगळे व्हिडिओ वगैरे मला त्यांनी पाठवले. म्हणजे ताई आपल्याकडे डोंबिवलीला पण सुरू झालं बरं का. हो. आणि म्हणजे ते इतके अबोल होते ना, मी त्यांच्याकडून लहानपणापासून फक्त त्यांच्या शाळेच्या कविता फक्त गुणगुणताना ऐकलेलं आणि एकदा ती भारूड एवढंच ऐकलेलं. पण ते एवढं स्पष्ट स्वतः चारोळी रचून बोलणं, एखाद्या विषयावर स्वतःचं मत मांडणं किंवा लेखन करणं. आणि ते 2-3 वर्षापूर्वी मला म्हणाले, अगं आमच्या ग्रुपमध्ये ना बरेच जण कराओके म्युझिकवर गाणं म्हणतात बरं का, तुम्ही म्हटलं तुम्ही पण प्रयत्न करा. नाही मला ते जमणार नाही. मी म्हटलं का नाही जमणार. मग त्यांना युट्यूब वरून लिरिक्स बघून गाणी कशी लिहायची ते माझी वहिनी आणि माझ्या बहिणीचे मिस्टर आणि माझी भाची यांनी सगळ्यांनी गायडन्स केला. अक्षरशः म्हणजे ते गाणं बघायचे, वाचायचे, लिहून काढायचे. आणि ते गाणं जे म्हणणार आहे ते आठवडाभर म्हणायचे, तर घरातल्या सगळ्यांचं ते गाणं पाठवलं. आनंद एकाच गोष्टीचा आहे की शेवटपर्यंत आनंदी होते, सगळं त्यांनी छान एन्जॉय केलं. पण अचानक शेवटच्या क्षणी न बोलता निघून गेले, याचंच मला फार वाईट वाटतं.
ते मागच्या एकादशीला आपल्याला सोडून गेले आणि कालच्या एकादशीच्या दिवशी माझ्या सोनेला मुलगा झाला. तेवढी गोष्ट त्यांची बघायची राहिली, पण तू बघितलं असता. त्यांच्या आत्म्याला शांती लाभो. मोठी मुलगी आणि मधली. मोठी मुलगी कशाला, मुलगीच बाबांना धन देऊ शकते, तेवढा हक्क आहे. कारण ना हे निसर्ग दत्त आहे. 13 वर्षाची मुलगी आपल्या आईबाबांची आई होऊ शकते, एवढी ताकद स्त्रीमध्ये आहे. ते तुमच्याकडे शेअर करायचे. मी जरा कसं वापरतोय प्रथम कोणाला बोलवायचं, तर मी आता कल्पना कारण ना प्रत्येकाकडून काही ना काही त्यांचे गुण आम्हाला पण कळतात. हॅलो हॅलो हॅलो. सर्व सभासदांना मला ते माझ्या मोठ्या बहिणीसारखं बोलता येणार नाही, एवढी प्रॅक्टिस नाही. तर मला माझे वडील आम्ही लहानपणापासून बघतो तर अति शांत स्वभाव. कधी म्हणजे मी आईच्या हातचा मार खाल्लाय, पण वडिलांनी मला कधी एक चापट पण कधी मारली. आणि लग्न झाली, मी जास्त वेळ सानिध्यात राहिली त्यांच्या, कारण माझं जरा उशिरा लग्न झालं आणि जवळच होती. मग मला इतकं वाईट वाटायचं की मी माझं घर सोडून आई वडिलांचं कसं दुसऱ्या घरी जाऊन राहिलं. तर मी अगदी शेजारी मला राहायला माझं सासर होतं, तर मी सारखी माझ्या आई वडिलांना रोज भेटून जायची. आणि एक दिवस सुद्धा म्हणजे लांब राहिली नाही लग्न झाल्यानंतर. आणि मग जेव्हा म्हणजे मला मुलगा झाला तेव्हा मग अशी वेळ आली की म्हणजे मी मध्ये ब्रेक घेतला सर. मग मिस्टरांनी सांगितलं की नाही तू जॉब नाही करायचा, जर तुझे आई वडील राहायला येत असतील, कारण माझे सासू सासरे खूप एजेड होते, ते एक्सपायर झाले होते, तर तुझे आई वडील जर मुलाला सांभाळायला घरी येत असतील तर तुला जॉबला जाऊ शकते. तर मी माझे वडील याच्या आधी कधी एक दिवस सुद्धा कुणाच्या घरी राहिले नाही. इतकी म्हणजे स्वाभिमानी होते. पण मी त्यांना रिक्वेस्ट केली, पप्पा असं असं आहे, तुम्ही माझ्या घरी 2 जण आलात तर मला म्हणजे मी माझं भविष्य हे करू शकते, एवढी शिकलेली मी, तर मला म्हणजे पुढे फायदा होईल. आणि तुम्हाला पण म्हणजे आई वडील तुम्ही एकटे का राहताय, भाऊ तर नाशिकला राहतो, मग तुम्ही माझ्याच घरी येऊन राहणार. असं काही हे नाही की सगळ्या याच्यामध्ये की आई वडील कसे राहतात, जावयाच्या घरी कसं राहायचं, असं एवढे म्हणजे लाजरे गुजरे असताना पण त्यांनी राहिले माझ्यासाठी. माझ्या घरी 12 वर्ष राहिले माझ्या मुलासाठी आई वडील. आणि त्यांनी मला इतका सपोर्ट झाला त्यांचा की मी काही व्यक्त करू शकत नाही माझ्या भावना, की मला त्यांचा किती मदत झाली. आणि कधी म्हणजे असं आम्ही त्यांना लहानपणापासून कधी असे सुप्त गुण होते की तुमच्या केंद्रात जेव्हापासून आले तेव्हापासूनच आम्हाला दिसलं ते गाणी म्हणणं. त्यांनी जेव्हा ते नाटकामध्ये लहान मुलाची अभिनय केला शाळेच्या, तेव्हा त्यांचा उत्साह इतका होता की आम्हाला ते फोटो पाठवले त्यांना, बघा मी किती छान बहिणीकडून शर्ट शिवून घेतला, शाळेची बॅग घालून वॉटर बॅग घालून फोटो काढला, आम्हाला पाठवला. किती उत्साह होता त्यांना त्याच्यामध्ये. म्हणजे छोट्या छोट्या गोष्टींमध्ये त्यांनी घेतला आणि ते हे केला. आणि असा आनंद त्यांनी खूप स्ट्रगलचं लाईफ होतं त्यांचं, म्हणजे कष्टाचं लाईफ होतं. आमच्यासाठी त्यांनी लहानपणापासून खूप कष्ट केले आणि आम्ही कधी त्या कष्टाची म्हणजे वाया जाऊ दिलं नाही. आम्ही त्याचं सार्थ केलं, आम्ही चांगलं शिकलो आणि सेटल झालो. पण तरी सुद्धा त्यांचं असं माझ्या घरून सुद्धा ते एवढ्या लांब इथे हॉलमध्ये यायचे. मी वेस्टला राहते 15 मिनिटं. आम्ही सांगायचो पप्पा तुम्ही जातायत तर रिक्षाने जा. नाही, ते रिक्षाने जायचीच नाही, चालतच यायची. बिलकुल अति नाही पप्पा हे रिक्षाने घेऊन जा, पैसे घेऊन जा, रिक्षाने जा. तरी सुद्धा नाही, भर उन्हाचं सुद्धा टोपी घेऊन जाणार, पाण्याची बाटली घेऊन जाणार, पण चालतच जाणार. मग ते म्हणजे त्यांना प्रत्येक प्रोग्रामला मला जायचंच. आणि वेळेचा वक्तशीरपणा हा गुण त्यांचा आम्ही त्यांच्याकडूनच घेतलेला आहे. कार्यक्रमाच्या कुठेही 5 मिनिटं तरी आधी कुणाला वाट बघायला लावायची नाही, सगळ्यांचा वेळ महत्वाचा असतो. ही गोष्ट आम्ही त्यांच्याकडूनच गुण सगळे घेतले.
एक म्हणजे वक्तशीरपणा आणि दुसरा म्हणजे शांत राहून समोरच्याचं ऐकून घ्यायचं. आणि कसं आहे की सगळ्यांशी चांगलं बोलायचं, कोणाशी वाईटपणा घ्यायचा नाही. कधीच कुणाशी भांडले नाहीत माझे वडील, म्हणजे कधी शेजाऱ्यांशी नाही की नातेवाईकांशी नाही, सगळ्यांमध्ये चांगली प्रतिमा केली. आणि शेवटी माझ्याच घरी त्यांना प्रॉब्लेम झाला आणि मी घरी नसताना त्यांना असं झालं मी काहीच करू शकले नाही. मला इतकं म्हणजे वाईट वाटलं शेवटच्या क्षणी की त्यांना मनात काय असेल तर ते व्यक्त करू शकले नाही. आम्ही 2 शब्द सुद्धा बोलू शकले नाही. सकाळी मला निघाली कामावर तर मला बिलकुल दरवाजापर्यंत सोडायला आले की अल्पना चष्मा घेतलास का, डबा घेतलास का, पाण्याची बॉटल घेतली का, सर एवढी काळजी शेवटपर्यंत त्यांनी माझी केली. म्हणजे मला फील झालं की आपण त्यांच्यासाठी काहीच करू शकलो. त्यांच्या आत्म्याला देव शांती देव. पहिला फोन मला अल्पनाताई तुमचा आला ना, आणि दुसऱ्या फोनला मी सुनताईशी बोलतो. तेव्हाची अवस्था वाईट होती त्यांची. त्या म्हणाले मी आत्ता हॉस्पिटलमध्ये जाते, मी अजून बघितलं नाही, पण प्रथम तुम्हाला फोन केला. बर, आपण त्या दिवशी सोमवारी ते गाणं म्हणत असताना मागच्या बाजूला त्यांनी सांगितलं होतं मुलीकडे आहे, त्यामुळे मी अंदाज लावला की मागच्या सोफावर जावई बसलेले आहेत आणि ह्यांनी गाणं म्हणायला सुरुवात केल्यानंतर ते धावत धावत आले पुढे मोबाईल असा घेऊन आणि ते गाणं त्यांनी त्यांचं रेकॉर्ड केलं. त्यामुळे अनेक दादा तुमची आम्हाला ओळख झाली. तुम्ही जरा या इथे आणि तुमचे अनुभव शेअर करा. अनिल चौधरीने मला सांगितलं, त्यांनी सांगायच्या अगोदर की ते माझे वडील आणि या आई असेच होते. अनिल जास्त काही बोलणार नाही, परंतु मला एक त्यांची आठवण म्हणजे मी गाडी असताना त्यांचं असं झालं, त्यांच्यामध्ये मला गाडी आता बोलायला नंतर मी अल्पनाला फोन केला. नंतर तिला काही माहितीच नव्हतं. नंतर तिने तशीच निघाली ती आणि आली तिथे. आणि यांच्याबद्दल सांगायचं तर ते मला जावयापेक्षा मुलगा मानत होते. अशी त्यांच्या फार आठवणी आहे. मी त्यांना गाणं पण शोधून द्यायचं, म्हणजे तसं ते म्हणत त्यांना शोधून देत असते आणि ते लिहून काढत होते. सुरुवातीला ते गाण्यावरून लिहित होते. म्हटलं तसं नका करू, मी तुम्हाला काढून देतो, लिहिलेलं गाणं काढून देतो, की त्याच्यावर लिहा, म्हणजे पटकन लिहिलं जाईल असं म्हणून बऱ्याच आठवणी आहे त्याच्या. परंतु मी जास्त करू शकत नाही. तुम्हाला कसं होत आहे त्यांच्या आपल्या शांतीलाच शांतीला आपण हीच नाही हीच वर्ष तरी मी प्रार्थना. मग अशी कल्पनाताईने सांगितल्याप्रमाणे 12 वर्ष देवीदास आणि सुमनताई त्यांच्याकडे होत्या. तुमचा मुलगा अमेरिकेत आहे आणि त्याविषयी तुम्ही उल्लेख केला. तर असं कुटुंब घडवणार आपण बघा. इलेक्ट्रिशियन होते, नाचाकी नाक्याला कुठच्या कंपनीत होते, कंपनी बंद झाली, त्याच्यानंतर फिरून फिरून लाईफलाईनची कामं केली. एवढं सगळं कुटुंब शिकवलं आणि नातू अमेरिकेला गेला.
गोष्ट सांगायची राहिली. या ना इकडे सांगते तुला सांगते. आमच्याकडे बागायती होती शेती, केळ्याची बाग वगैरे, एकत्र कुटुंब होतं. आजोबा नेहमी म्हणायचे तू इथे येऊन धान्य घेऊन जा, पण वडील नेहमी म्हणायचे तिथे शेतामध्ये कष्ट कोण करतं, भाऊ करतात, भावाच्या बायका करतात, आजी आजोबा करतात, आपण शहरात राहतो, आपला त्यांच्या कमाईवर काहीही हक्क नाही. एक धान्याचं खड माझ्या वडिलांनी आणलं नाही. आपण इथे कष्ट करायचे, आपण इथेच कमवायचं आणि खायचं. आपण शेतात काम करायला जात नाही ना तर आपला त्या धान्याच्या कणावर अधिकार नाही. एवढे ते स्वाभिमानी होते. शेवटपर्यंत स्वतः कष्ट केलं, त्याच्यातच त्यांचं जीवन त्यांनी सफल केलं. हे विचार आहेत आणि हेच प्रत्येक जीवनामध्ये त्यांनी ते पाळलं आणि एखादं तत्व पाळण्यासाठी खूप मेहनत करायला लागते. आणि एखादं कुटुंब मोठं करताना प्रतिकूल काळात ही तत्व पाळणंही कठीण असतं. तर मी बंधुराजांना विनंती करतोय, संतोष काही आम्हाला संतोषना जड जात आहे. मग आजपासून मी बघतोय वडील हे एकदम मेहनती होते. मी नाशिकहून इकडे जेव्हा घर घेतलं, म्हणजे जे आता मी राहतोय ते, त्या ठिकाणी पहिले प्लॅस्टरचं वगैरे काम करायचं होतं. मग वडील बोलले अरे आपण इलेक्ट्रिकचं मी काम माहिती आहे तर आपण घरीच करू. बोलतो तुमच्याकडनं कसं काय जमेल? ठीक आहे चालेल, मी सुट्टी वगैरे अरेंज करतो आणि मग आपण स्वतः ते सगळं करून घेऊ. आणि 15-20 दिवसात मला जसं टाईम भेटेल तसं आम्ही दोघांनी ते कम्प्लीट केलं. आणि वडील मला गायडन्स करायचे, हे पॉईंट इथे ठेवायचा, हा इथे, MCB तिथे राहील, असं सगळं मला सांगून मग त्या पद्धतीने केलं आम्ही कम्प्लीट. आणि म्हणजे त्यांच्याकडनं मला ते म्हणजे त्या लाईनीतच नाही पण मला ते शिकायला भेटलं ते त्यांच्याकडनं. आणि तसं त्यांनी दुसरीकडे कोणाकडून मदत घेतली पण नाही आतापर्यंत आणि कोणाला त्रास पण नाही. आणि जाते वेळी पण त्यांनी असंच कोणाला त्रासच नाही देतात. माझी सांगते ना कामिनीताई, सुनबाई, मी म्हणेन तिसरी मुलगी. कामिनीताई बोलायचं आहे ना आणि इतिहास. बाबांचं आणि माझं नातं एकदम वेगळं होतं. म्हणजे आमच्या घरामध्ये आमची नोकझोक पण व्हायची. मी ओरडायची पण त्यांना बऱ्याच वेळेला. गाणं लिहायला बसले की सारखं बसून लिहायचे. एवढी कंबर दुखायची तरी पण बसून राहायचं. मी ते ओरडायची, फोन बाजूला ठेवायची, थोड्या वेळ झोपत होती. आणि मग त्या टी शर्टचा विषय निघाला. तो टी शर्ट त्यांना एवढा आवडायचा की आम्ही बऱ्याच वेळेला बोलायचो की आता दुसरा टी शर्ट घाला तुम्ही, तोच नाही घालायचा. तेव्हा नंतर कुठेतरी तो टी शर्ट त्यांनी चेंज केला. त्यांना डायबिटीस होता. माझी मुलगी जेव्हा पण चॉकलेट खायची तेव्हा बाबांना एक हिस्सा नेहमी द्यायची. तेव्हा आम्ही सगळे बोलायचो त्यांना की तुम्हाला डायबिटीस आहे, चॉकलेट कशी चालते? चॉकलेट त्यांना खूप आवडायची. तो एक हिस्सा मागून तिच्याकडून घ्यायचे प्रत्येक वेळेला. एखाद्या व्यक्तीसाठी त्या व्यक्तीनंतर आपण काय करू शकतो? बाळ तुझ्यासाठी महत्वाचं आहे. त्यांची जी इच्छा होती, त्यांना जे आवडेल. हा तुझा एक भाऊ अमेरिकेत गेलेला, तर त्यांना जे आवडले किंवा आवडलं ते आपण सगळं करू शकतो. आम्ही पण करतो. एखाद्या व्यक्तीला बाबा ती असताना त्यांना काय आवडतं
आम्हाला काही गोष्टी कळू शकल्या तुमच्या सगळ्यांकडून की जे भावना आहेत त्याला बंद घालताच येतो असं नाही. आपल्या सभासदांमध्ये अजून ते अश्रुढाळी चालू आहे. त्यामुळे तुम्हाला एक कळलं असेल की दोन्ही घरात बॉन्डिंग होतं आणि ते प्रेम आम्हाला सगळ्यांना दिलेलं आहे. तर आपण या कार्यक्रमाच्या सगळ्यांना मी विनंती करीन ज्यांना इकडे फुलं वाहता आली नाहीये त्यांनी येऊन एक एक करून फुलं वाहत. माधवीताई नंतर एक गुलाब काढून घ्यायला पाहिजे. आठवण करण्याचा कार्यक्रम होणं गरजेचं असं मला नेहमी वाटतं आणि या निमित्ताने उजळणी होते आपल्याला काही नवीन गोष्टी कळतात. आताच जावई बापू म्हणाले अचानक गेले, ताई म्हणाल्या अचानक गेले. ही अचानक एक्झिट हे हुरहुर लावून जातं खरं. किंवा कोण म्हणाल झोपले बरं नाही. सुमनताई म्हणाल्या की म्हणाले आज मी ऑनलाईनला बसत नाही. त्यानंतर मी आमच्या ग्रुपवर एक मेसेज टाकला की जरा तरी कसं तरी होत असेल तर ते हलक्यात होऊ नका म्हणून. कारण आता मेडिकल सायन्स जवळ आहे आणि जसं मी इतरांकडून अपेक्षा करतो कोणी तुमची पण वय आहेत ना मुलांची आणि जावयांची. काय झालंय मधल्या काळामधल्या जी शर्यतीमध्ये पूर्वी जे 60ला व्हायचं ते आता 55-52 होत आहे. तर प्रत्येकाने आपल्या शरीराची काळजी अशी घ्यावी. म्हणजे होणारा आपण थांबवू शकत नाही पण जरा जरी कसं तरी वाटलं तर वैद्यकीय आधार आहे. सगळ्यांची फुलं वाहून झाली की आपण सगळ्यांनी उभं राहून शांतता करायची आहे. नितीनबाई सर्वांनी शांती मंत्र झाल्यानंतर उभं राहायचंय आणि मग आपण 2 मिनिटं शांतता पाळणार आहोत. 1 मिनिट दूध वाहून घेतो. असतो मा सत्मय तमसो मा ज्योतिर्गमय मृत्योर्मा अमृतमय. ओम शांती शांती शांती. सर्वांना विनंती करतो 1-2 मिनिटं शांत उभं राहायचंय.
के ये आवाज कोई हो गरी बुलाए, दे के ये आवाज कोई हो गरी बुलाए, फिर जाए जो उस पार कभी लौट के न आए। ये भेद ऐसा कोई कुछ तो बताना, ओ जाने वाले हो सके तो लौट के आना। ओम शांति शांति शांति। सर्वांचे खूप खूप आभार. आणि आज आपल्याला गुरुवारी हा कार्यक्रम करता आला, हा योगायोग होता. आणि घरच्या सगळ्या मंडळींचे खूप खूप आभार. तुम्ही आल्यामुळे आम्हालाही बऱ्याच गोष्टी देवीदास भाऊबद्दल काही